हाय फ्रेंड्स, तर कसे आहात सर्व? मस्त ना. आणि आज आहे वीकेंड, म्हणजे सॅटर्डे आहे आज. सगळ्यांचा सुट्टीचा दिवस. बऱ्याच जणांना सॅटर्डेला सुट्टी असते आणि सुट्टीच्या दिवशी आपल्याला काहीतरी छान असं वेगळं खायची इच्छा असते आणि पनीर तर सगळ्यांना आवडतंच. तर चला, आज मी करणार आहे पनीरची भाजी. आणि मार्केटमध्ये सध्या मटार खूप आलेले आहेत. सगळ्याच भाज्या खूप फ्रेश मिळत आहेत. तर म्हटलं चला आज छान आपण पनीरची भाजी करूया. त्यासाठी काय काय लागणार आहे, मी काय काय घेतले ते मी तुम्हाला सांगते. कांदा, टमाटा सगळं छान चिरून घेतलेलं आहे. आलं लसूण घेतलेलं आहे. बटरची एक क्यूब घेतलेली आहे. ग्रीन पीस म्हणजेच मटार, कोथिंबीर आणि काजू घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला थोडंसं जे खडा मसाला असतो तर तोही घ्यायचा आहे. जर तुम्ही मसालाच टाकणार असाल डायरेक्ट तर हे नाही घेतलं तरी चालेल. यामध्ये मी खडा मसाल्यामध्ये दालचिनी घेतली आहे, त्यानंतर मिरे घेतलेले आहेत, लवंग घेतले आणि हे जास्त नाही, थोडंसंच घेतलेलं आहे. त्यानंतर पनीर मी छान त्याचे पीस करून घेतलेत आणि पनीर मी तळणार नाही आहे, पनीर तसंच टाकणार आहे. तसंच छान लागतं. तुम्हाला जर तळून आवडत असेल तर तसंही तुम्ही करू शकतात. आता कढई ठेवलेली आहे गॅस. कढई तापली की आपल्याला तेल टाकायचं आहे. पनीरची भाजी किंवा इतर कुठलीही ग्रेव्हीची भाजी करताना नेहमीपेक्षा मी थोडं तेल जास्त टाकते. तेल तापत आलं की मग मी बटरचं जी क्यूब आहे ती टाकलेली आहे आणि दोघंही छान तापलं गेलं की मग कांदा टाकायचा आहे. कांदा छान परतून घ्यायचा आहे. जास्त लाल होऊ द्यायचं नाही आहे. कांदा फक्त मऊ होईपर्यंत परतू द्यायचा आहे. छान हलवत राहायचं आहे, म्हणजे खाली लागणार नाही आणि कांदा आपला जळलाही जाणार नाही. त्यानंतर मी खडा मसाला जो घेतला आहे तो टाकलेला आहे. आधी खडा मसाला टाकला नाही कारण की ते जळून जातं, त्यामुळे मी कांदा थोडा परतून झाल्यानंतर खडा मसाला टाकला आहे. मग आलं लसूण टाकलेलं आहे, तेही आपल्याला कांद्यासोबत छान परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवायची आहे, नाहीतर आपलं हे कांदा जळला जातो. त्यानंतर मिरच्यांचे जे तुकडे घेतलेले आहेत ते टाकलेले आहे. हे सगळं छान परतून घ्यायचं आहे. काजू जे घेतले होते, काजू अख्खे तसेच्या तसे टाकले तरी चालेल. त्यानंतर आपल्याला टमाटा टाकून हाही छान परतून घ्यायचं. आपल्याला परतून घ्यायचं आहे म्हणजे छान हे सगळं मऊ मऊ झालं पाहिजे. थोडासा लालसर रंग येतो आणि आपला कांदा टमाटा वगैरे सगळं थोडंफार मऊ होत आलं की तोपर्यंत आपल्याला परतायचं आहे. आणि थोड्या वेळ मी हे झाकण ठेवून एक 5 मिनिटासाठी छान वाफ येऊ देणार आहे. वाफ आल्यानंतर पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आहे. सगळं मिश्रण हे एकत्र छान मिक्स झालं पाहिजे आणि तेलामध्ये छान आपलं परतलंही गेलं पाहिजे. तर बटर आणि तेलाची जी चव ह्याच्यामध्ये मिक्स होते ती खूप छान लागते. आता हे छान परतलं गेल्यानंतर मिक्सरमध्ये आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे. तर छान ह्याची जी पेस्ट आहे ही तयार होते. मिक्सरमध्ये छान बारीक पेस्ट करून झाली की मग आपल्याला गॅसवर पुन्हा कढई ठेवायची आहे. यामध्ये तेल तापायला ठेवायचं आहे. तेल तापलं की थोडेसे अगदी जिरे घालायचे आहेत आणि आपल्याला परतण्यासाठी पुन्हा थोडासा कांदा घालायचा आहे तेलामध्ये. कांदा आपल्याला जास्त आधी आता घ्यायचा नाही आहे कारण आपण आधी कांदा वापरलेला आहे, फक्त परतण्यापुरता घ्यायचा आहे. त्यानंतर हळद टाकायची आहे. धणे आणि जिऱ्याची पावडर घ्यायची आहे. साधारण 2 ते 2.5 चमचे मी हे पावडर घेतली. हळदही तितकीच घेतलेली आहे. धण्याची जी पावडर आहे त्याने खूप छान टेस्ट येते. त्यानंतर तिखट टाकायचं आहे आणि मी इथे किचन किंगचा थोडासा मसाला टाकलेला आहे. पनीरचा मी वेगळा कुठला मसाला वापरलेला नाही आहे, तर हेच 3 मसाले घातलेले आहेत. त्यानंतर आपण जी पेस्ट करून घेतली आहे मिक्सरमध्ये, ही आता या सगळ्या मिश्रणमध्ये टाकून छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि ही पेस्ट छान परतू द्यायची आहे. परतल्यानंतर आपल्याला आता मटार टाकायचे आहेत, म्हणजे आपले जे ग्रीन पीस आहेत ते टाकायचे आहे आणि छान हलवून घ्यायचं आहे. त्यामध्ये हे ग्रीन पीस म्हणजे मटार छान मिक्स झाले पाहिजे आणि त्याला वाफही छान आली की ते मऊ मऊ होतात. मग आता आपण घेतलेलं जे पनीर आहे ते पनीरचे तुकडे सगळे टाकायचे आहे आणि हे सगळं मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी सिंपल, साधी आणि पटकन होणारी ही रेसिपी आहे आणि लहान मुलांना तर खूप आवडते. तुम्हाला जर कमी तिखट करायचे असेल, लहान मुलं असतील, जास्त तिखट नसेल पाहिजे, तर तुम्ही मसाला आणि तिखट अगदीच कमीही वापरू शकतात. आता मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेला आहे आणि सगळं पुन्हा एकदा छान मसाला हा मिक्स करून घेतलेला आहे. त्यानंतर कोथिंबीर घालायची वरतून आणि इतका सुंदर मस्त घमघमाट सुगंध या भाजीचा येतो. तर लहान मुलांना खरंच खूप आवडेल. ही तुम्ही नक्की करून बघा अशी रेसिपी. आता हे छान परतून झालं की वरतून थोडंसं पाणी टाकायचं आहे अंदाजाने. जितकं आपल्याला भाजी ग्रेव्ही किंवा पातळ जशी हवी आहे त्यानुसार पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकूनही छान हलवून घ्यायचं आहे. मग एक वाफ येऊ द्यायची आहे. आणि तुम्ही यामध्ये पाणी टाकताना थोडंसं कोमट करून टाकायचं आहे, त्यामुळे आपल्या भाजीची चव बिघडत नाही किंवा बदलत
लागतही नाही. तर साईडलाच एका पातेल्यामध्ये थोडंसं गरम करायला पाणी ठेवायचं आहे आणि मग अंदाजाने जशी पातळ हवी असेल तसं यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि नंतर वरतून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. तर इतकी सुंदर आणि टेस्टी ही भाजी होते. थोडा वेळ झाकण ठेवून एक उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आल्यानंतर आपली भाजी रेडी आहे. तर अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे. तुम्ही नक्की करून बघा आणि जास्तही वेळ लागत नाही. तर तुम्ही संडेला वगैरे जर तुम्हाला काही वेगळी रेसिपी करायची असेल पनीरची तर ही भाजी तुम्ही नक्की करू शकतात. आणि तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका.